जनतेचा हक्काचा आवाज। आणि लोकांना आमचं म्हणणं होतं की त्यांच्या क्वालिफिकेशनवर त्यांच्या कॅपॅसिटीवर नोकरी लागायला पाहिजे। कंपनीच्या मध्ये ज्या थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते एका राजकीय पक्षाची शिफारसावरच फक्त त्यांना नोकरी लागते। आत्तापर्यंत सगळे कामगार आहेत त्यांना पर्टिक्युलर शिफारसवर त्यांना नोकरीला ठेवतात। आणि दुसरी गोष्ट त्यांच्या पगारामधल्या मोठ्या प्रमाणात कमिशन कापून घेतात। आता त्या कन्से मागा तो विषय आपण दिला होतो। मला त्यांचे पर्टिक्युलर संबंध ते आत्ता पण आहेत सगळ्या यांचे रामराजेंचे यांचे संबंध त्यांचे सगळ्यांशी आहेत कन्सेचे। पण हे मी दाखवून दिलं होतं मागच्या कामगार मंत्र्यांच्या वेळेला तुम्ही होता ना, तर तुम्ही ॲक्शन काय घेतला मागच्या आपण कामगार मंत्र्यांना आपण जे ऑडिट वगैरे घेतलं त्यावेळेस आपण एक ऑडिट घेतलो। मी पण 6 महिन्यात जुना घेतलो, 6 महिन्यापूर्वी जॉईन झालो, हे 2 महिन्यापूर्वी जॉईन झाले। आता आम्ही सगळी सिस्टम चेंज करतो। मी सिस्टम जी आहे व्यक्तिगताची त्या असतील, पण हे जे काय आरोप आपल्याला आरोप पुराव्यासहित दिले त्यावेळेस दिलं मी काय सगळं म्हणणं बरोबर आहे। तुम्ही सिस्टीम आता तुम्ही 6 महिने आला आणि आता कमीजला झाली तर 25 वर्ष 25 वर्ष जर असला पोंगल कारभार असेल आणि त्यात महत्वाचा विषय तुम्ही आला इथं ह्याच्यात अजून सगळं दिलं त्याची ॲक्शन काय घेतली तुम्ही? कारण तेच तुमचे कामगारांचे ठेकेदार आहेत। ठेकेदार बदलले का? नाही, ठेकेदार बदल इतकं सोपं होत नाही टेक्निक्समध्ये, पण एक सिस्टम दिली आहे। मिनिमम वेज जी आहे ती मिनिमम वेज प्रत्येकाला प्रॉपरली मिळाली पाहिजे। त्याचं एक ऑडिट कन्सेनी स्वतःनेच केलं। ते मी जॉईन झाल्यावर कन्सेने ऑडिट केलं का? कन्सेने काय कमिशन घेतले काय प्रकार आहे? अजून तर लोकांचं चालू आहे, बघू जरा पाहिल्या कन्सेप्ट तुझं नाव बाबा खराब आलंय बरं का माझ्याकडे। कन्सेप्ट ऑडिट एकदम क्लिअर केलेलं, ऑडिट कागदोपत्री क्लिअर केलं। आता ही अशा पद्धतीची शिफारस आहे। अशी जर शिफारस चालते तर आम्ही काय करायचं? की अशी शिफारस चालते कंपनी? म्हणजे कंपनी तुमच्या राजकारणाने चालवण्यासाठी कंपनी ठेवली काय? कमीच्या पुढे कमीच्या पुढे जी वरची शिफारशीच नाव आहे का नाही ती एकदा लावा, त्यांचं समाधान तुमचं नाही। आपल्याकडे येत नाही पण हे चालतं म्हणून तेच सांगतोय। शिफारस तुमच्याकडे काहीच येत नाही, कंपनीकडे दोषच नाही आमचा, कंपनी फार चांगली आहे। पण हे जे चालतं हे कशामुळे चालतं? हे कशावर चालतं? तुम्ही तेच घेऊन बसणार आहे? सिस्टीम बदलणार आहे का नाही? हे एजंट दलाल बदलणार आहे? साहेब माझ्या या पत्राचा आधार घेऊन तुम्ही ह्याला पहिला कंपनीतनं काढा, ज्याचं नाव आहे सुपरवायझर जे आहेत जे भरती करत आहेत ते पूर्ण बांगलेले शिफारस घेतल्याशिवाय फोन झाल्याशिवाय आमच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग सगळे म्हणजे मागणी काय पैशाची मागणी करतात सगळे परिस्थिती ऑडिओ आहेत ह्याच्यापेक्षा जास्त आमच्या तुमचे सगळे HR हेड आहेत तुम्ही बदलले पाहिजेत। ट्रान्सफर सगळे नवीन आले आता। कधी आले तुमचे नवीन? सगळे 2 वर्षाच्या आणि कन्से काय 6 प्लांटचा इन्चार्ज केला का कन्से? नाही, मग कन्से यांच्या अंडर आहे। आमच्याकडे ज्या तक्रारी आहेत ना जवळपास प्रत्येक कामगाराच्या मागं 10-15 हजार रुपये खाल्ले। 8,000 रुपये पगार देतो ते आम्ही गेटवर आल्यापासून 13-14 हजार रुपये 15,000 करायला वाढले। आणि त्या ऑडिटला व्यवस्थित हिशोब जुळावा लागते ते दाखवतो ना ऑडिट सुद्धा ते दाखवतो। तुमचं कोणतरी माणूस असेल ना कामगारांच्या तुमच्यामध्ये जो असणार कोणतरी कामगारांच्या कोण नेमलंय का नाही आहे का नाही सांग आहे ना? मग त्याचं असं ही का कम्युनिकेशन होत नाही की कामगारांचे इतकं पैसे खाल्लं जाते ते तितकं पैसे खाल्ले जाते? ही तुम्ही का म्हणजे तुमच्यातलं कोण सांगितलं आहे का त्याला? त्याच्यात कोण घेऊ लागतं का ती सांगा ना। टीव्हीएसचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे टीव्हीएसचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या टीव्हीएसचा एक एम्प्लॉईनी सरकारच्या सभेत अजितदादांच्या साहेबांच्या समोर एक व्यथा मांडली, तर त्या कामगाराला त्यांनी पुण्यात बोलवून त्याच्यावर दिवसभर उपाशी ठेवला, बसून ठेवला। त्याच्यानंतर इलेक्शन होईपर्यंत 8 ते 10 दिवस त्याला म्हणजे कामच करून दिलं, त्याला बोलवायचे आणि ऑफिसमध्ये बसवून ठेवायचे। त्याचा मेसेज इतर कामगारांना गेला पाहिजे की आपण कुठं बोलायला नको किंवा काय नको। ही सत्य परिस्थिती तोही एम्प्लॉय आता येणार होता पण तो जरा ॲक्सिडेंट झाल्यामुळे तो येऊ शकला नाही।
तो कधीही तुमच्यासमोर मी आणायला तयार आहे. त्या TVSचा सुपर इथं सागर म्हणून पुढे सागर पुढे एक मिनिट. सागरला परवा दिवशी पासून TVSनी काम खाली थांबवत नाही. काय तो विषय सांगा. TVS मध्ये जे 3 कर्मचारी आहेत कमिन्सची असेट ते चोरी करतात, विकतात. गेले 1 वर्ष झालं ही दरोडेखोरी चालू आहे. मी इन्फॉर्म सुद्धा केलं कंपनीला. कंपनीकडून मला उत्तर काय आलं, चौकशी चालू आहे. सगळे व्हिडिओ दिले, स्किडच्या गाड्या विकल्या. कंपनीमध्ये कोणाला तक्रार केली तुम्ही? सिनियर लोकांना मेल केला. मेलला फक्त उत्तर काय, आमची चौकशी चालू आहे, मी वाट बघतोय. आणि ह्या गोष्टीचा राग धरून मला यांनी घरी पाठवलं. तो तुमच्या हातामध्ये जो अर्ज आहे त्याच्यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. कुठल्या ह्याच्यामध्ये मोबाईल ह्याच्यामध्ये त्याच्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे. व्हिडिओ पण आहे, चोरीचे व्हिडिओ वगैरे सगळे जमा केले ते. आणि त्या व्हिडिओमध्ये कॅश घेतली. कंपनीमध्ये एक नट किंवा स्क्रू जरी विकायचं असेल तर सगळ्यांना माहिती आहे त्याचं इनवॉइस GRN बिल होतं. हे इनवॉइस नाही, GRN नाही, बिल नाही, डायरेक्ट सिक्युरिटी मॅनेज करून डायरेक्ट कॅश बंडल मोजतात. ही कुठली पद्धत? MNC कंपनी. आणि ह्या गोष्टीची मी वाच्यता केली म्हणून मला ह्यांनी घरी पाठवलं. त्यात माझा काय दोष? आणि परवाच लेटेस्ट होता TVSचं पहिल्यांदाच ऐकतोय मी. TVS मोठी कंपनीमुळे आपण मोठ्या कंपनीला घेतो. TVSनंच साहेब आपल्याला पुण्याच्या ऑफिसला बोलून बसवलं. दिवसभर तो तिथं बसून होता. नाही तुझी रिझाईन हे देऊन. आणि ह्यामध्ये जे TVS मध्ये जे 2-3 कर्मचारी आहेत येऊन दे म्हणून त्याच्यावर प्रेशर होता. काय म्हणून? तू राजीनामा स्वतःहून दे असा त्याच्यावरती प्रेशर दिवसभर. त्याच्यानंतर त्याने ऐकलं नाही. बरं तू तिथून मी त्याला म्हणतो तू निघून ये. निघून आल्यानंतर त्याला इथं इलेक्शनचं मतदान होईपर्यंत त्याला कसल्याही प्रकारचं कंपनीत काम बसून त्याला पगार दिला. एवढेच उपकार त्या कंपनीने केले. आमच्या इलेक्शनला दोघांच्या कमिन्समध्ये मिटिंग घेतल्या, कामगारांना मिटिंग घेतल्या की यांचं काम केलं तर तुम्हाला घरी बसवू, अमकं करू तमकं करू. राजकारण करायचं, राजकारण करायचं बाहेर करून द्या ना साहेब. कंपनीमध्ये तुम्ही अलाव कसं केलं? चुकीचं आहे. त्यांचे सगळे सुपरवायझर त्या ठिकाणी फोन झाल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत लेखी तक्रारी तुम्हाला मिळाल्या. लोकांचं म्हणणं आहे, मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी, आमदार साहेब लोकप्रतिनिधी, आम्ही काही चुकीच सांगतोय का? आम्ही म्हणतोय का की आमचं कॉन्ट्रॅक्ट घ्या, कोणाचं घ्या, आमदार साहेबांचं कोणाचं कॉन्ट्रॅक्ट घ्या. तुम्ही ट्रान्सपरंट सिस्टीम आणा. तुम्ही हे जर कॉन्ट्रॅक्टर असेच ठेवले जे राजकारणामध्ये काम करतील, लोकांच्या गोरगरिबांचे पगार खातील, तर आम्हाला साहेब तालुक्यातल्या लोकांच्या 5,000 लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायचे. आम्हाला कंपनीच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल. आणि प्रसंगी जाऊन आम्हाला गुन्हेही दाखल करावे लागतील कंपनीच्या विरोधात, मॅनेजमेंटच्या विरोधात करावे लागतील. तर तुम्हाला कमिन्सला परवडेल का, तुमच्या इंटरनॅशनल बोर्डाला परवडेल का ते बघा. कारण आम्ही डायरेक्ट, कारण हे सगळं झाल्यानंतर आम्ही लोकांना जर पगार त्या ठिकाणी पिळवणूक झाली तर डायरेक्ट कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल, कारण फौजदारी गुन्हे करणार. आम्ही ते काही आयुक्तांकडे करणार नाही, आम्ही डायरेक्ट फौजदारी कंपनीच्या विरोधात गुन्हे करणार. त्याचे सगळे कलम सगळे ॲडव्होकेटने दिलेले. ह्या आठवड्याचं सिस्टीम तुमची जर तशीच राहिली तर पुढच्या आठवड्यामध्ये कमिन्सवर गुन्हे दाखल केले जातील. कारण तुम्हाला आम्ही सांगतोय की कंपनी चांगली, कमिन्स चांगलं आहे, पण कमिन्स लोकांना बदलायला तयार नाही. कारण सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने आतली सिस्टीम मॅनेज केलेली आहे. पनवेलला तुमचे जे HR वाले आहेत ते पनवेलला जातात त्यांच्याबरोबर गाडीत फिरायला. पनवेलला काय भजन करायला जातं का? सगळ्यांना माहिती लोक कशा जातात पनवेलला. त्याचे आमच्याकडे क्लिप्स आहेत. नाही ते सिस्टीमच बघताना तुम्ही दुसरं असं तुमच्यासमोर जे एम्प्लॉय बोलत आहेत किंवा हे बोलले अजून त्यांच्या वेगळ्या पद्धतीने प्रेशर. कमिन्स हा विषय आमचा वादाचा नाही, परंतु कमिन्सने जे इतर आणून ठेवले किंवा कमिन्सच्या जीवावरती जे आता मोठे मोठे झाले ते 12-15 वर्ष कमिन्सच्या बरोबर काम करते. तसे आता सुप्रीम सारखा एक हाऊसकीपिंगचा 15 वर्ष काही संबंध नाही. माझ्यासारख्यानं 28 एकर बाग आहेत उभ्या उसात JCB घालून कंपनीला जागा दिली. आज तुमचा प्लॅन यांच्या शेतात उभा आहे, ठीक आहे. तो त्या आमचा असू द्यात, आम्ही त्याला बाकी MIDCचा आमचा वाद चालू असेल तो विषय वेगळा आहे. परंतु आम्हाला काय मिळालं? काही नाही मिळालं. एम्प्लॉयमेंट मिळाली. 5-4,000 लोक तालुक्यात कॉन्ट्रॅक्ट नॉन कॉन्ट्रॅक्ट कंपनी काम करतायत, मान्य आहे, स्वागत आहे त्याचं. पण त्यांची अवस्था काय आहे? कॉन्ट्रॅक्टर कोणाला तरी XYZच्या बंगल्यावर जा, त्याचं पत्र आणलं तरच तुला कामाला घेतो, कसा प्रोसीड करायचा, कसा प्रमोट करायचा, या सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन केल्या जातात. हा वाद नाही किंवा तुम्हाला त्याबद्दलचा असणारा आरोप नाही, ही वस्तुस्थिती.
ह्या सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली आमच्याकडे लोक येतात, आमच्यापाशी त्यांच्या भावना सांगतात, आम्ही आमचे नेत्यांच्यापाशी सांगतो. नेत्यांना आम्हाला थोडंसं सांगितलं की आता थोडंसं समजून घेऊ, सांगू, मिटिंग करू, चर्चा करू, चर्चेत न वाजू. असा आमचाही रोष तुमच्याबद्दल कमीच हा विषय नव्हताच, कालही नव्हता, मी परत रिपीट करू. परंतु कमी जर लक्षच घालणार नसेल आणि जर ते कॉन्ट्रॅक्टर चेंज होणार नसतील, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामकाजात सुधारणा होत नसेल, तालुक्यातल्या मुलांना न्याय मिळणार नसेल, तर मात्र आम्हाला आता गप्प बसून चालणार नाही. हे दोघं आमचे नेते समोर आहेत, त्यांच्या समक्ष सांगतो आम्ही की आम्हाला कुठंतरी आता ही भूमिका घेऊन उतरणं गरजेचं आहे. आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न पण करतोय. परवा बोलल्यामुळं आज तुम्हाला कॉल केला इथं, माननीय प्रांत मॅडम आहे तिथं, त्यांच्यासमोर कुठंतरी ह्या मीटिंग आणि चर्चेला एक इन्व्हाइट करून चर्चेला संधी दिली नाही किंवा चर्चा केलीच नाही, ऐकूनच घेतलं नाही, आमचं मतच मांडून दिलं नाही, अशी इश्यू व्हायला नको. हा फक्त एकमेव इश्यू होता. व्यवसायात आता ठीक आहे, माझ्यासारखा नोकरीला मला काय नोकरी नको, परंतु व्यवसायाला माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आर्थिक सक्षम काही गोष्टी करू शकतो आम्ही किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीनं पुढं व्यवसायाला ऑपॉर्च्युनिटीज आम्हाला मिळाल्याच नाही. तसं आहे, गेली 15 वर्ष आम्ही वाट बघतो. स्थानिक काय व्यवसाय मिळाले आम्हाला? स्थानिक व्यवसाय नाहीत का तालुक्यात? आमचे व्यवसाय करणारे लोक, इन्व्हेस्ट करणारे लोक, थोडं टेक्निकल नॉलेज असणारी माणसं नाही आहेत का? भरपूर आहेत. बाहेर जाऊन कामं करतायत का? काय ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही? तुमचे जुने वेंडर तुम्ही कॅरी केले, आमचं त्याच्याबद्दलही म्हणणं नाही. जे कॅलिबर आमच्याकडे नाही ते निश्चित तुम्ही कॅरी केले, पण जे कॅलिबर आमच्याकडे आहे, जे आमच्याकडे आम्ही करू शकतो असे उद्योग व्यवसाय, ते आमच्या स्थानिक मुलांना द्या. नाही दिले जात. कुणाला भेटायचं, कुणाशी बोलायचं, इथून सुरुवात होती. कंत्राटी कामगारांच्या विषयावर या ठिकाणी प्रांत मॅडमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली. संपूर्ण याचं दुःख त्यांनी मांडलं आणि या ठिकाणी आधीचे प्रांत होते त्यांनाही चुकीच्या पद्धतीने खूप वागणूक मिळाली. प्रांत मॅडमनी पण त्यांच्या भावना त्या ठिकाणी सांगितल्या. याचबरोबर लोकांची काय अडचणी, त्यांनी एखाद्याने चोरी पकडून दिली, त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातोय, अजित पवार साहेबांच्या सभेमध्ये बोलला म्हणून त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातोय, अशा सगळ्या अडचणी त्यांच्यासमोर आपण मांडल्यात. पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट कसं आहे, शिफारस कशा पद्धतीने होते, शिफारसी त्यांना दाखवल्यात. आमदार साहेबांनी आता सविस्तर त्यांना शिफारस कशा पद्धतीने होते, काय होते, आणि एकंदर हे मॅनिप्युलेशन होऊन इथल्या लोकल माणसांना कसा त्रास दिला जातोय फलटण तालुक्यातला, याची भावना या त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आता पुढच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांना वेळ द्यावा लागेल. आपण त्यांना म्हटलं की 3री मीटिंग आहे, ह्याच्यानंतर डायलॉग्स कुठले होणार नाही. फलटण तालुक्यातली लोक आणि ज्यांच्या अन्याय होते त्यांच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, आणि ती वेळ आणू नका अशी आम्ही त्यांना विनंती केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.